मित्रांनो, नफा तोटा या घटकावरचे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे आतापर्यंतचे आपण 10 टाईप पाहिलेले आहेत। 10 टाईपचे आपण 5 व्हिडिओ म्हणजे 5 भाग पाहिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नफा तोटा या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा 11वा आणि 12वा टाईप कशा प्रकारचा आहे तो पाहूयात। त्यातला पहिला प्रश्न असा आहे, 300 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे आणि तोटा किती झालेला आहे हा भाग दिलेला आहे। तुम्हाला काढायचा आहे काय, त्या वस्तूची विक्री किंमत काढायची आहे। फास्ट आणि शॉर्ट ट्रिकनं कसं काढायचं मित्रांनो हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। चॅनलला अद्यापही सबस्क्राइब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे पुढील सर्व पाठ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। पहा या ठिकाणी याची मेथड कशी आहे, शॉर्ट ट्रिकनं कसं सोडवायचं आहे। या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 300 रुपये आहे। डायरेक्ट 300 ला 300 मांडायचं आहे। तुम्हाला मी शॉर्ट मार्गाने या ठिकाणी उत्तर कसं काढायचं हे सांगतोय, नीट लक्ष द्या। गुणिले काय करायचं आहे, इथं तोटा झालाय की नफा झालाय पहा। काय झालेला आहे, तोटा, 20% तोटा। याचा अर्थ कळतो मित्रांनो तुम्हाला। 20% तोटा म्हणजे काय, 100 रुपये जर खरेदी असेल तर ती वस्तू 100 पेक्षा 20 न कमीने विकलेली आहे, म्हणजे कितीला विकावी लागणार आहे, 80 रुपयाला विकावी लागणार आहे। म्हणजेच या ठिकाणी 20% तोटा, म्हणजेच या ठिकाणी 100 मधून काय करायचं आहे, 100 वजा 20 करा। पाठीमागील पाठीमागील या ठिकाणी टाईप मध्ये आपण बघितलं होतं, या ठिकाणी नफा दिलेला होता, नफा। मग आपण त्याच्यामध्ये 100 मध्ये तो नफा मिळवला होता है ना। मग या ठिकाणी काय करायचं, 300 गुणिले या ठिकाणी 100 वजा 20 घेतलं, 20% तोटा असल्यामुळे, आणि छेदस्थानी डायरेक्ट 100 ने भाग द्या। तुम्हाला मिळणार आहे कोणती किंमत, विक्री किंमत मिळणार आहे। सोडवा या ठिकाणी हे गणित, 300 ला 300 लिहिलं, गुणिले 100 वजा 20 म्हणजे किती आलं मित्रांनो, 80 आलं, छेद 100 ला 100। हे दोन शून्य कॅन्सल केले, राहिले काय शिल्लक, 80 गुणिले 3 म्हणजे या ठिकाणी हे शून्य लिहून टाका। 8 गुणिले 3 चा गुणाकार किती आला, 24। 240 रुपये हे आपलं फायनल उत्तर आलं। कोणतं उत्तर आहे, विक्री किंमत। त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे, 240 रुपये। तुमच्या लक्षात आला असेल टाईप। याच टाईपचं आपण दुसरं उदाहरण लगेचच या ठिकाणी घेणार आहोत। पाहूयात दुसरं उदाहरण लगेचच। पहा या ठिकाणी टाईप 11 मधला दुसरं या ठिकाणी उदाहरण आहे। या ठिकाणी 750 रुपयाची वस्तू 10% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? फॉर्म्युला तोच आहे, त्याच पद्धतीनं शॉर्ट ट्रिकनं आपण सोडवणार आहोत। पहा या ठिकाणी किती रुपयाची वस्तू आहे, 750 रुपयाची वस्तू आहे। 750 ला 750 या ठिकाणी लिहून टाका, गुणिले इथं काय दिलं मित्रांनो, 10% तोटा दिलेला आहे। म्हणजेच आपल्याला 100 मधनं किती वजा करावे लागणार आहेत, 10 वजा करावे या ठिकाणी लागणार आहेत। मग या ठिकाणी 100 वजा 10 करा, तोंडी करा। जर या ठिकाणी तोंडी जमत नसेल तर जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या ठिकाणी किमती मांडत चला, म्हणजे तुमच्या ते लक्षात पण येईल। भागिले किती करायचं आहे, 100 करायचं आहे। इथं मी 100 वजा 10 का केलं याचा अर्थ कळला तुम्हाला। 100 वजा 10 म्हणजे 10% तोटा आहे। म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत जर 100 असेल तर 10% तोट्याने आपण विकतोय, म्हणजे 10 रुपये आपण कमी घेणार आहेत, म्हणजे 90 रुपयाला या ठिकाणी घेणार आहेत। मग या ठिकाणी याची किंमत इथे या ठिकाणी यांची वजाबाकी किती येणार आहे, 750 गुणिले या ठिकाणी वजाबाकी किती आली, 90 भागिले किती, 100। पहा या ठिकाणी हे शून्य आणि हे शून्य काय होईल, कॅन्सल होईल। पुढे हे शून्य आणि हे शून्य काय होणार, कॅन्सल होणार। राहिले काय, 75 आणि 9 यांचा गुणाकार करा। 9 बापाची 45, हातचे किती आले 4, 9 सती 63, 63 आणि 4 किती झाले 67। 675 रुपये ही काय आली या ठिकाणी आपली विक्री किंमत आलेली आहे। या पद्धतीनं या ठिकाणी नफा तोट्यावरचं स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा 11वा टाईप या ठिकाणी संपतोय। आता आपण 12वा टाईप या ठिकाणी पाहणार आहोत। लगेचच पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो। या ठिकाणी नफा तोटा हा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकावरचे सर्व प्रकारचे टाईप आपण या ठिकाणी प्रत्येक पार्टच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत। एकही व्हिडिओ मिस करू नका, चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी हे व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। चला पाहूयात या ठिकाणी या नफा तोट्यावरचं 12वा टाईप। पहा नफ्या तोट्यावरील 12वा टाईप या ठिकाणी आपण पाहतोय। त्यातलं पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेतोय। पहिलं उदाहरण काय दिलंय मित्रांनो, पहा जर 20 वस्तूची विक्री 25 वस्तूच्या खरेदी किमती एवढी असेल तर 10% नफा किती? 20 वस्तूची विक्री 25 वस्तूच्या खरेदी एवढी असेल, या टाईपचा प्रश्न आला। डायरेक्ट ट्रिक वापरायची आहे। याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो। या ठिकाणी काय करायचं, अशा वेळेस या ठिकाणी काय करायचं,
या ठिकाणी लक्षात घ्या 20 आणि 25 यातला फरक काढायचा. काय करायचा? फरक. मग मी या ठिकाणी काय करतोय? शेकडा नफा सूत्र लिहा. शेकडा नफा बरोबर सूत्र आहे. याच टाईपच्या उदाहरणाला वापरायचंय ते फरक. काय लिहायचंय? फरक छेद. विक्रीच्या वस्तू किती आहेत मित्रांनो? पहा, विक्रीच्या वस्तू 20 किती आहेत? 20 वस्तूची विक्री, 20 वस्तूची विक्री. म्हणून या ठिकाणी छेदस्थान लिहायचं विक्रीच्या वस्तू. विक्रीच्या वस्तू लक्षात येते. गुणिले डायरेक्ट 100 करा. हे ज्यावेळेस तुम्ही सोडवाल त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे? शेकडा नफा मिळणार आहे. मग या ठिकाणी किमती ठेवून द्या. फरक, फरक म्हणजे कोणता? या ठिकाणच्या या दोन संख्येचा फरक. 20 वस्तूची विक्री आणि 25 वस्तूची खरेदी. म्हणजे 25 वजा किती करणार तुम्ही? 20. मोठ्या संख्येतनं लहान संख्या नेहमी वजा करायची. विक्रीच्या वस्तू संख्या किती आहेत? 20 आहेत. मग या ठिकाणी छेदस्थानी 20 लिहा. गुणिले किती आहे? 100 आहे. आता या ठिकाणी हे सोडवा. 25 मधनं 20 गेले, खाली किती राहतात? 5. 5 ला 5 लिहिलं, छेदस्थानी 20 ला 20 लिहिलं, गुणिले या ठिकाणी 100 ला 100. 0 0 कॅन्सल करा. बे 1 बे, बे 5 10. 5 गुणिले 5, 5 5 किती येतं मित्रांनो? 25 रुपये. म्हणजेच या ठिकाणी शेकडा नफा हा 25% झाला. किती टक्के? 25%. एवढा या ठिकाणी आपला काय निघणार आहे? शेकडा नफा निघणार आहे. टाईप 12वा या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यातलं हे पहिलं उदाहरण होतं. पाहूयात या ठिकाणी दुसरं उदाहरण याच टाईपचं. पहा मित्रांनो, या ठिकाणी या पार्ट मधला शेवटचा प्रश्न आहे. टाईप 12 मधला शेवटचा प्रश्न. जर 10 वस्तूची विक्री 20 वस्तूच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती होईल? टाईप 12वा. आपण याच्या अगोदर एक उदाहरण घेतलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी हे सोडवायचं आहे. काय शेकडा नफ्याचं सूत्र? याच्यामध्ये शेकडा नफा बरोबर परत मी या ठिकाणी सूत्राची मांडणी करतोय. फरक. काय लिहायचं आहे? फरक. इथं कोणत्या दोन संख्या दिलेल्या आहेत खरेदी आणि विक्रीच्या? 10 आणि 20. लक्षात ठेवा. भागिले या ठिकाणी विक्रीच्या वस्तू लिहायच्यात. कशाच्या वस्तू लिहायच्यात? विक्रीच्या. सूत्र पाठ करून ठेवा. परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही अगदी सेकंदामध्ये या ठिकाणी हे गणित करणार आहात. फक्त सराव महत्वाचा आहे. सराव करत चला. व्हिडिओ मिस करू नका. शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. फरक या ठिकाणी काय येईल या ठिकाणी सांगा. 20 आणि 10तला फरक काढायचा आहे. फरक काढताना आपण मोठ्या संख्येतनं लहान संख्या नेहमी काय करतो? वजा करतो. मग या ठिकाणी लिहा 20 वजा किती? 10 छेद. या ठिकाणी विक्रीच्या वस्तू संख्या किती आहेत मित्रांनो? 10 आहेत. उरले किती आहे या ठिकाणी? 100. चला पुढे. 20 मधून 10 गेले, खाली राहिले 10 छेद. या ठिकाणी किती आहे? 10 गुणिले या ठिकाणी किती आहे? 100. हे 0 कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं? 10 गुणिले 10. दाव किती येत आहे? 100. म्हणजेच या ठिकाणी तुमचा शेकडा नफा किती होणार आहे मित्रांनो? 100. एक गोष्ट लक्षात ठेवा, केव्हाही 10 वस्तूची विक्री 20 वस्तूच्या खरेदी एवढी आली, दुप्पट जर आली तर त्या ठिकाणी 100% नफा अथवा तोटा होतो. हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं? 100% नफा या ठिकाणी झालेला आहे. चला पुढची उदाहरणं तुमच्यासाठी सरावासाठी आहेत. पहा प्रश्न 1 या ठिकाणी काय दिलेला आहे? 1200 रुपयाची वस्तू शेकडा 25 तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे, जर 200 वस्तूची खरेदी किंमत 150 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे तर शेकडा नफा किती? 2 प्रश्न सरावासाठी दिलेत मित्रांनो. या ठिकाणी आपण घेतलेला आहे आज टाईप 11 आणि 12. 11 आणि 12 वरचे एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी म्हणून दिलेले आहेत. हे उदाहरण या ठिकाणी त्या ट्रिकनं सोडवा आणि कमेंटमध्ये उत्तर कळवा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला टीईटी द्यायची आहे, स्कॉलरशिप द्यायची आहे, नवोदय द्यायची आहे, NMMS परीक्षा द्यायची आहे, कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा जो घटक आहे नफा तोटा, यावरचे जे काही टाईप परीक्षेमध्ये विचारले जातात तेच टाईप आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्व टाईप या ठिकाणी आपण घेणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ या ठिकाणी याच्यामध्ये टाईप 11 आणि 12 म्हणजे पार्ट 6 नावाचा या ठिकाणी व्हिडिओ आज आपण या ठिकाणी अपलोड करतो आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ या ठिकाणी पार्ट 7 येणार आहे. त्यामध्ये टाईप जो आहे तो टाईप 13 आणि 14 असेल. असेच व्हिडिओ या ठिकाणी सगळ्या टाईपचे येणार आहेत. सर्व व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.